6वी नापास माणसाला 6व्या निवडणुकीत नापास केलं। आणि प्राजक्त दादा तनपुरे सारखा एक उच्च शिक्षित माणूस हा आपण सर्वांनी निवडून दिला। निवडून दिल्यावर प्राजक्त दादा हे 6 खात्याचे राज्यमंत्री झाले। अमोल दादा एकदा आम्ही पवार साहेबांच्याकडे बसलेलो, त्यावेळेला एक आदिवासी समाजाचं शिष्टमंडळ हे आदरणीय पवार साहेबांना त्यांच्या समस्या घेऊन भेटायला आलेलं आणि त्यांच्या सगळ्या समस्या साहेबांनी आमच्या समोर ऐकून घेतल्या। आणि ऐकून घेतल्यावर त्या लोकांनी मागणी केली की साहेब आदिवासी विकास मंत्र्यांना तुम्ही फोन करा आणि आमच्या या प्रश्नावर मार्ग काढायची विनंती करा। त्यावेळेला पवार साहेबांनी त्या लोकांना आलेल्या शिष्टमंडळाला सांगितलं की तुमचं काम जर व्हायचं असेल तर त्यासाठी कॅबिनेट मंत्र्याला सांगायची गरज नाही, तनपुरे नावाचा राज्यमंत्री हा विदेशात शिकून आलाय, अतिशय हुशार माणूस आहे, तुमचा प्रश्न मार्गी लावेल। म्हणजे अतिशय कमी काळात प्राजक्त दादांनी त्यांच्याकडे असलेल्या खात्याची जबाबदारीची छाप ही पवार साहेबांच्या पर्यंत त्या ठिकाणी पोहोचवली। प्राजक्त दादांच्याकडे 6 खाते आले। प्राजक्त दादांनी 6वी नापास माणसाला 6व्या निवडणुकीत पराभूत केलं आणि खाते देखील पक्षाने प्राजक्त दादाला असे दिले की ते सगळे खाते हे प्राजक्त दादाशी मिळते जुळते आहेत। एक खातं होतं आपत्ती व्यवस्थापन। या मतदारसंघावर जी आपत्ती आली होती ती आपत्तीचं व्यवस्थापन करण्याचं काम प्राजक्त दादांनी केलं। त्यानंतरचं खातं होतं मदत व पुनर्वसन। मदत आणि पुनर्वसन करण्याची जास्त गरज या मतदारसंघात मागच्या 5 निवडणुकीत जास्त होती, म्हणून ते काम त्यांनी केलं। तरुण असल्यामुळे आमच्यासारख्या अनेक युवकांना त्यांची मदत नेहमीच झाली, म्हणून ऊर्जा खातं देखील प्राजक्तदादांच्याकडे दिलं। ऊर्जेने त्यांनी त्या ठिकाणी काम केलं। विदेशातून शिक्षण घेतल्यामुळे उच्च व तंत्र शिक्षण खातं त्यांना दिलं। नगराध्यक्ष ते डायरेक्ट नगर विकास राज्यमंत्री होण्याचा मान हा प्राजक्त दादांना मिळाला। आदिवासी विभागात देखील चांगल्या योजना या प्राजक्त दादांनी केल्या। मित्रांनो, हे सगळं करत असताना आमच्यासारख्या देखील असंख्य कार्यकर्त्यांना नेहमी मदत करायची भूमिका ही प्राजक्त दादांनी नेहमी घेतली। आता समोरच्या पार्टीत उमेदवार कोण येणार आहे अजून काय त्याची चाचपणी सुरू आहे। लोणी प्रवारावाला म्हणते त्यांना यायचंय, देवळाली प्रवारावाला म्हणते त्यांना यायचंय, जुने पहिलवान पण तयार आहेत लढायला। पण त्यांना सगळ्याला मी सांगू इच्छितो की तुम्ही सगळे जरी एकत्र आले किती बी येऊ द्या, त्यांना एकटा बास। त्यांना प्राजक्त दादा हे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं त्या ठिकाणी पुरून उरणार आहेत। प्राजक्त दादाचा स्वभाव हा शांत, संयमी, नम्र आहे। काम करायला प्राजक्त दादांचं स्पीड हे अतिशय चांगलं आहे। तसं मामाचे गुण हे भाच्यामध्ये असतात, तसे मामांचे गुण हे प्राजक्त दादामध्ये त्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या पद्धतीनं प्राजक्त दादा काम करतायत। पण मला काही लोकांनी सांगितलं की समोरची पार्टी जरा विचित्र आहे, प्राजक्त दादा लई शांत आहेत, कधी कधी कसं होणार। मी त्यांना सांगितलं प्राजक्त दादा शांतच आहेत, पण ते कायमस्वरूपीचे शांत आहेत असं तुम्ही समजू नका। शंकर हा भोळा आहे, पण शंकराला देखील तिसरा डोळा आहे। फारच जर अन्याय कोण करायला लागलं तर त्याला कसं त्या ठिकाणी थांबवायचं, त्यांना कसं त्या ठिकाणी थांबवायचं हे प्राजक्त दादाला माहिती आहे। कारण ज्यांना पवार साहेबांनी अधिकृत टप्प्यात आणून कार्यक्रम करायची जबाबदारी दिली त्या जयंत पाटील साहेबाचेच ते भाचे आहेत, त्यामुळे योग्य वेळी ते त्या ठिकाणी प्रतिक्रिया देतील। राष्ट्रपतीच्या हस्ते देखील प्राजक्त दादांना पुरस्कार मिळाला। असं एक चांगलं नेतृत्व या ठिकाणी आपण निवडून दिलंय। आता या सरकारने योजना काढली सुनील गव्हाणे लाडकी बहीण। खरं तर ही लाडकी बहीण म्हणायचा यांना अधिकार आहे का? भारतीय जनता पार्टीच्या इथले जे उमेदवार होते कर्डिले नावाचे, त्यांच्या तोंडात तर लाडकी बहीण हा शब्द शोभल का? ज्या माणसानं भाग्यश्रीताई मुरकुटे सारख्या एका तरुण भगिनीला मोक्यासारख्या गुन्ह्यामध्ये 3.5 महिने जेलमध्ये ठेवलं, 5 वर्ष फरार ठेवलं, ते लोक कोणत्या तोंडाने लाडकी बहीण म्हणणार आहेत?
ज्या कर्डिलेंनी आदरणीय हक्कांच्या वर मागच्या निवडणुकीला खालच्या पातळीवर टीका केली, त्या लोकांच्या तोंडात लाडकी बहीण शोभणार आहे का? यांना लाडकी बहीण आणि महिला यांच्याबद्दलचा आदर हा कळतो का? हा विचार करायची खरं तर आवश्यकता आहे. आज लाडकी बहीण म्हणून कोण मिरवतोय? अजितदादा. खरं तर कोल्हे साहेब, अजितदादाच्या तोंडात लाडकी बहीण हा शब्द ऐकल्यावर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रश्न पडतो की दादाच्या तोंडात लाडकी बहीण हा शब्द शोभतो का? ज्या माणसानं स्वतःच्या बहिणीला लोकसभेला छळलं ते अजितदादा लाडकी बहीण म्हणतायत. अहो दादा, तुम्ही स्वतःच्या बहिणीचे झाला नाही, महाराष्ट्रातल्या बहिणीचे काय होणार आहेत? ही न समजणं एवढी जनता दुधकुळी नाही. तुम्ही फक्त बहिणीला छळलं नाही तर वडिला समान काकांचा पक्ष तुम्ही चोरलाय. अरे तुम्हाला फक्त 71,000 कोटीच्या सिंचन घोटाळ्याचा तुमच्यावर आरोप केला. तुम्हाला ईडीची भीती होते म्हणून तुम्ही त्या ठिकाणी पक्ष चोरून सोडून भारतीय जनता पार्टीच्या दावणीला गेलात. पण प्राजक्तदादा तनपुरे सारखे बहादर कार्यकर्ते, निष्ठावंत आमदार ईडीच्या नोटीस येऊन देखील आदरणीय शरद पवार साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. रक्ताच्या नातेवाईकांनी सोडलं पण विचाराच्या कार्यकर्त्यांनी आदरणीय पवार साहेबांना सोडलं नाही. जी भारतीय जनता पार्टी 2014ला म्हणायची कोल्हे साहेब ना खाऊंगा ना खाने दूंगा, त्या भारतीय जनता पार्टीची अवस्था आज काय झाली? 71,000 कोटीचा सिंचन घोटाळ्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी कुणावर केला होता? कुणावर केला होता? अंकुश अण्णा काकडेवर केला होता, प्राजक्तदादावर केला होता, कुणावर केला होता? 71,000 कोटीचा. ते अजितदादा पवार आज कुठे आहेत? ह्यांचे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र सदन घोटाळ्यात 2.5 वर्ष यांनी कुणाला जेलमध्ये ठेवलं? पंडितराव कांबळेंना ठेवलं का? सुनील गव्हाणेंना ठेवलं का? कराळे सरला ठेवलं? कुणाला ठेवलं 2.5 वर्ष जेलमध्ये? ते छगन भुजबळ साहेब आज कुठे आहेत? ह्यांचे मंत्री ज्या प्रफुल्ल पटेलच्या ईडीचे 2 मजले, त्यांच्या सीजे हाऊसचे 2 मजले ईडीने सील केले, ते प्रफुल्ल पटेल आज ह्यांचे राज्यसभेचे खासदार. म्हणजे या भाजपची अवस्था अशी झाली, वो निकले थे तवायफों के कोठे बंद करने, वो निकले थे तवायफों के कोठे बंद करने, सिक्कों की छनक सुनकर खुद ही मुजरा कर बैठे. आज सगळे भ्रष्टाचारी कुठे आहेत? ते सगळे भ्रष्टाचारी आज भारतीय जनता पार्टीत आहेत. मग या भारतीय जनता पार्टीला भ्रष्टाचारावर बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का? आज ह्यांना महागाई, बेरोजगारी वाढली. आज प्रत्येक प्रकल्प महाराष्ट्रातला उचलला आणि तो गुजरातला घेऊन त्या ठिकाणी जात आहेत. वेदांता फॉक्सकॉन नावाचा प्रकल्प, ज्या प्रकल्पाच्या माध्यमातून माझ्या महाराष्ट्रात 1,58,000 कोटीची गुंतवणूक येणार होती, तो प्रकल्प ह्यांनी उचलला, गुजरातला घेऊन गेले. टाटा इयरबडचा प्रकल्प उचलला, गुजरातला नेला. सॅफ्रॉनचा प्रकल्प गुजरातला, हिऱ्याचा व्यापार गुजरातला, सिंदूरचा पाणबुडीचा प्रकल्प गुजरातला. अगदी 15 दिवसापूर्वी नाशिकला होणारा महिंद्राचा इलेक्ट्रिक कारचा प्रकल्प देखील ह्यांनी गुजरातलाच नेला. अरे मग सगळं जर गुजरातला घेऊन जायचं असेल तर मत मागायला देखील तुम्ही गुजरातलाच जा. महाराष्ट्रामध्ये मत मागायचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही. तुम्ही गुजरातला सोन्याची लंका करा, आमचं काही म्हणणं नाही. पण मागच्या 2 वर्षात आमच्या महाराष्ट्रातले 17 प्रकल्प तुम्ही गुजरातला नेले. त्या माध्यमातून 5,37,000 कुटुंबामध्ये महाराष्ट्राची चूल पेटणार होती. त्या चुलीमध्ये पाणी ओतण्याचं पाप या भारतीय जनता पार्टीने केलंय. म्हणून मित्रांनो, आज यांच्याकडे बोलण्यासारखं काही नाही. महागाई प्रचंड वाढली, बेरोजगारी प्रचंड वाढली, गुंडगिरी प्रचंड वाढली. आज पोलीस स्टेशनमध्ये यांचे आमदार हे त्या ठिकाणी गोळीबार करतायत, फायरिंग करतायत. आज कोयता गँग रोज रस्त्यावर त्या ठिकाणी पोलिसांच्यावर हल्ले करायला लागली. पोलीस यांच्या राज्यात सुरक्षित नाहीत, महिला यांच्या राज्यात सुरक्षित नाहीत. म्हणून याच्या सगळ्याहून आपलं तुमचं माझं लक्ष विचलित करण्यासाठी आता हे लोकसभेच्या अगोदर यांनी मराठा ओबीसी वाद लावायचा प्रयत्न केला. आता हे हिंदू मुस्लिम वाद लावायचा प्रयत्न करतील. त्यासाठी त्यांनी काही लोक ठेवलीत. एक भाजपाचा आमदार आहे 1.5 फुटाचा. तो भाजपाचा 1.5 फुटाचा आमदार जो एकेकाळी म्हणायचा देवेंद्र फडणवीस हे फडणवीस आहेत ब्राह्मण आणि ते हाफचड्डीवाले आहेत, ते मराठ्यांना आरक्षण देणार नाहीत. एकेकाळी हा 1.5 फुटाचा आमदार म्हणायचा दादूजी कोंडदेवाचा पुतळा
त्या ठिकाणी पुण्याच्या लाल महालातून बाहेर काढा, मी तुम्हाला 5 लाख रुपयाचं बक्षीस देतो. तो आता म्हणतो की माझा बॉस हा सागर बंगल्यावर राहतो आणि तो बारका 4 आण्याचा आमदार तो मुस्लिम समाजाच्या बद्दल वाईट बोलतोय. अरे बाबा, तू महागाईवर बोल, बेरोजगारीवर बोल, महिलांच्या वाढत्या अत्याचारावर बोल, उठलं सुटलं पोलिसांना भाषणात धमक्या देतोय आणि हे माणसं जातीपातीचं विष घालवण्याचा प्रयत्न करतायत. पण जे जाती धर्माचं राजकारण करतायत त्या लोकांना मला एवढंच सांगायचंय कि ना मंदिर की बात हो, ना मस्जिद की बात हो, ना मंदिर की बात हो, ना मस्जिद की बात हो, युवा बेरोजगार है, पहले उसके निवालों की बात हो. मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना अजान से है, मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना अजान से है, मेरे नींद को दिक्कत मरते हुए जवान और खुदकुशी करते किसान से है. आज शेतकरी आत्महत्या करतोय, जवान मरतोय, पण हे सरकार जाती जाती धर्माधर्मात भांडण लावण्यात मित्रांनो व्यस्त आहे. म्हणून आपल्याला उद्याच्या निवडणुकीत देखील, मागच्या निवडणुकीत आपण प्राजक्तदादांना 31,000 मतांनी निवडून दिलं ना? किती? 24,000, 23,000. या निवडणुकीत प्राजक्तदादाला आपल्याला 51,000 पेक्षा जास्त मताधिक्याने त्या ठिकाणी निवडून द्यायचंय. आणि राहुरीकरांनी हे मागच्या निवडणुकीत दाखवून दिलंय. खरं तर प्राजक्तदादा ब्राह्मणीला आपल्या प्रचाराची एक सभा झाली आणि त्या सभेला मी आलो होतो आणि त्यावेळेस त्या सभेचा उत्साह पाहून मी त्याच वेळेस आदरणीय जयंत पाटील साहेबांना मेसेज केला होता की प्राजक्तदादाची सीट ही निवडून येणार आहे. आणि आज देखील एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्राजक्तदादांनी काम केलंय. खरं तर तुमच्या राहुरी मतदारसंघात जेवढ्या लाईटीच्या डिप्या बसल्या तेवढ्या लाईटीच्या डिप्या महाराष्ट्रात कुठेच बसल्या नसत्या. तेवढं काम प्राजक्तदादांनी त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांसाठी केलंय. शेतकऱ्यांसाठी चांगल्या योजना ह्या प्राजक्तदादांनी आणल्यात. पण आता काही लोक आता सत्तेत गेलेत. सत्तेत गेले की त्यांचा आता त्रास सुरू झालाय. त्यांची गुंडगिरी आता सुरू झाली. पण जे गुंडगिरी करतायत काही अधिकारी आता बदललेत, सत्तेच्या बाजूने झुकलेत. पण जे अधिकारी बदललेत त्या अधिकाऱ्याला मी एवढंच सांगतो की काही करा, प्राजक्तदादांचा नाद करू नका. पहिल्या टर्ममध्ये प्राजक्तदादा हे राज्यमंत्री झालेले आहेत आणि प्राजक्तदादा हे जयंत पाटील साहेबांचे भाचे आहेत. एवढं अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावं. उद्या आम्ही कोणत्याही अधिकाऱ्याच्या वाटेला जात नाही, पण आमच्या माणसाच्या जर कुणी वाटेला गेलं तर त्याला आम्ही सोडत देखील नाही, हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. जे लोक अन्याय अत्याचार करतायत, दादागिरी करतायत, सत्तेच्या बळावर करतायत त्या लोकांना मला एवढंच सांगायचंय, कुछ देर की खामोशी है फिर शोर आएगा, कुछ देर की खामोशी है फिर शोर आएगा. अरे गद्दारो, तुम्हारा तो सिर्फ वक्त आया है, हमारा दौर आएगा. आणि या पद्धतीने आपल्या सगळ्यांना प्राजक्तदादांना 51,000 मताच्या मताधिक्याने विधानसभेत पाठवायचंय का? एवढा कमी आवाज? ते पैलवानाचे कान मोठे आहेत, कान ठळ्या बसल्या पाहिजेत तिकडे. तुमचा आवाज एवढा कमी कसा जायचा? पाठवायचंय का? इकडच्या लोकांचा आवाज येत नाही. आपले जगा चेक करतो मी मागच्या हॉलमधले. पाठवायचंय का? मग मी घोषणा देतो. हात वर करून घोषणा द्या. आपला हात वर असताना शेजाऱ्याकडे लक्ष ठेवा. ज्याचा हात खाली आहे समजून घ्या विरोधी पार्टीचा खबऱ्या आपलं काय चाललंय ऐकायला आलाय. इकडे पण मी लक्ष देणार आहे बरं का. मागच्या हॉलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. शरद पवार साहब तुम आगे बढ़ो, देश का नेता कैसा हो. जयंत पाटिल साहब तुम आगे बढ़ो, जयंत पाटिल साहब तुम आगे बढ़ो, अमोल दादा कोल्हे तुम आगे बढ़ो, प्राजक्त दादा तुम आगे बढ़ो.